राधा आपल्या घराच्या अंगणमध्ये होती. जवळच तिच्या मुलाच्या बायकोची आणि नवऱ्याची फोटो होती. ती फोटोवरती हात फिरवते आणि तिच्या डोळ्यामध्ये अश्रू येतो. राधा त्या गावामधली एक वयस्कर म्हातारी होती, जिच्या कुटुंबाची काही वेळाआधीच एक दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला होता. काही वेळानंतर राधा तलावाच्या जवळ येते. तेव्हाच गावातला एक व्यक्ती रामलाल जवळ येऊन तिला घोरतो. राधा, तू तळाचं पाणी नाही घेऊ शकत. तू मनहूस आहेस. आपले सून, मुलगा आणि पतीला तर खाऊन घेतलं आणि आता पूर्ण गावाला आपल्या सावलीनं खराब करायचा प्रयत्न करते. रामलाल, माझ्या कुटुंबाचा मृत्यू एका हादसेमध्ये झाला होता. ह्यामध्ये माझा काय दोष? मी सुद्धा या गावाचीच आहे. मला हेतून पाणी घेण्याचा हक्क आहे. मी तुला कुठल्याच हालतीवर तळातलं पाणी नाही घेऊ देणार. जर अशी गोष्ट आहे तर मी जमीनदाराला तुझी शिकायत करेन. राधा रागातच आपली बाल्टी सोडून जमीनदारच्या हवेलीकडे निघून जाते. जमीनदार साहेब, तुमच्या गावामध्ये मला तलावाचं पाणी घेण्यापासून अडवलं जातंय. हे कसा अन्याय आहे? गाववाले तेच म्हणतात जे मी त्यांना म्हणायला सांगतो. आणि माझं पण हेच म्हणणं आहे की तू मनहूस आहेस, म्हणून तुला तळाच्या पाण्याला हात लावायची इजाजत नाही आहे. पण माझ्या घरातलं पाणी बंद झालंय. मला काही फरक पडत नाही. या अगोदर की मी तुला माझ्या नोकरांकडून बाहेर फेकून देईल. स्वतः चालली जा. राधाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. ती चुपचाप तिथून निघून जाते. राधा प्रत्येक गावातल्या घराचा दरवाजा खटखटवते, पण कोणीही दरवाजा उघडत नाही. राधा, आम्हाला माफ कर. आम्ही जमीनदाराच्या खिलाफ नाही जाऊ शकत. जर आम्ही तुला पाणी दिलं तर जमीनदार आम्हाला गावातून बाहेर काढेल. राधा निराश होऊन गावाच्या बाहेर निघून जाते. तेव्हाच एक लांब केसाचा साधू तिथे येतो. त्याच्या हातामध्ये एक कळश होता, ज्यामध्ये पाणी होतं. आई, तू का रडत आहेस? राधा आपल्या कापणाऱ्या आवाजामध्ये सगळी गोष्ट साधूला सांगते. मनुष्य किती स्वार्थी झाला आहे. तो नाही जाणत की पाण्याचा मूल्य काय असतो. साधू आपले डोळे बंद करतो आणि काही वेळापर्यंत काहीतरी मंत्र वाचतो. मग तो राधाकडे बघतो. आई, तू आपल्या घरी जा. मी रात्री तुझ्या घरी येईल. राधा हळूहळू आपल्या घराकडे निघून जाते. तिचे डोळे एका बंद दरवाजावरती जातात, जिथून हळूहळू एक रोशनी बाहेर येत होती. ही रोशनी कुठून येते आहे? ती हळूहळू त्या खोलीच्या दरवाजाजवळ जाते, तर तिला लगेच समजतं की तिच्या पायाजवळ काहीतरी पडलं आहे. ती खाली बघते आणि चकित होते. रेती? ही रेती इथे कुठून आली? ती घाबरतच दरवाजाला उघडते आणि जसाच दरवाजा उघडतो, तिचे डोळे आश्चर्यचकित होतात. खोलीच्या आतमध्ये कोणतीही भिंत किंवा फरशी नव्हती. तिथे एक मोठा रेगिस्तान होता. लांब लांबपर्यंत सगळीकडे रेतच रेत होती. अरे, हे कसं होऊ शकतं? माझ्या खोलीच्या आतमध्ये, माझ्या घराच्या आतमध्ये रेगिस्तानचा दरवाजा खुलला. मी काही स्वप्न तर नाही बघत आहे ना? ती हळूहळू समोर जाते. तेव्हाच त्या उजेडामध्ये तो साधू प्रगट होतो. साधू बाबा, हे काय झालं? माझं घर एकदम रेगिस्तानमध्ये कसं परिवर्तित झालं? मी आधीच पाण्यासाठी तरसते आणि आता तुम्ही ह्याला अजूनच कठीण बनवून टाकलंय. चिंता नको करू आई, माझ्यासोबत चल. साधू हळूहळू रेगिस्तानच्या आतमध्ये जातात. राधा त्यांच्या मागे मागे चालते. त्यांच्या मागे मागे चालते. लांब लांबपर्यंत फक्त रेतच रेत होती. खूप थोडा वेळ चालल्यानंतर ते एक विशाल तलावाजवळ पोचतात. एवढा सुंदर तलाव? काय हे खरंच आहे? जाई, आपली तहान मिटव. राधा लगेचच त्या तलावाच्या बाजूला बसते आणि ते पाणी पिते. साधू बाबा, तुम्ही माझं तहान भागवलात. हे पाणी तर अमृतसारखं आहे. आई, आजपासून हे तळ तुझं आहे. आता ह्या पाण्याची मालकीण तू आहेस. काही काळानंतर तुझ्या गावातले लोक स्वतः तुझ्याकडे येतील.
त्यावेळेस त्यांना पाण्याची खरी किंमत सांगशील. साधू हळूहळू रोशनीमध्ये विलुप्त होऊन जातात. गावातली लोक त्या तलावातले पाणी भरायला येतात, पण ते लोक बघून खूप चकित होतात की तलाव पूर्णपणे सुकलेला होता. अरे, हे काय झालं? आपलं तळाव कुठे गेलं? पाणी तर पूर्ण सुकलंय आणि आता आपण काय करणार? गावातली लोक एकत्र येऊन जमीनदारच्या जवळ जातात. सकाळपासनं घरात पाणी नाही आहे. माझी मुलं आता पण ताणलेले आहे. हे नेमकं होत काय आहे? जमीनदार, ज्या गावात पाणी नसतं तिथे राहणं खूप कठीण असतं. तुम्हाला काही करावं लागेल, नाहीतर आपल्याला हे गाव सोडून जावं लागेल. पण आपली सगळी संपत्ती, आपलं शेत धान्य सगळं तर इथेच आहे ना. तेवढ्यातच एक म्हातारी काकी घराच्या बाहेर येते. ऐकलं आहे की खूप लांब बाजूला एक साधू महाराज राहतात. का नाही आपण त्याच्या जवळ जाऊया? कदाचित तो आपली मदत करू शकेल. गाववाले आणि ते जमीनदार एकमेकांकडे बघतात. लवकरच गावातली लोक त्या साधूपर्यंत जाऊन पोहोचतात. महाराज, आमच्या गावातलं पाणी अचानक सुकलं आहे. आम्हाला वाचवा. तुमचं पाणी तुम्हाला वाळवंटात मिळणार. गावातली लोक चकित होतात आणि आपसांमध्ये बोलायला लागतात. हे काय म्हणत आहात महाराज? वाळवंटात पाणी कसं मिळणार? महाराज, कृपया साफ साफ सांगा. तुमच्या गावात कुठल्या तहानलेलीची बददुआ लागली आहे? तुम्ही जगाच्या कुठल्या पण कोपऱ्यात चालले जा, तुमच्या भाग्यात पाणी नाही आहे. जे आपण पाण्याला हात लावायचा प्रयत्न कराल तो दुसऱ्या गोष्टीत बदलून जाणार. पण आम्हाला पाण्याची गरज आहे महाराज. बिना पाण्याचं आम्ही कसं जगणार? जास्त दूर जाण्याची आवश्यकता नाही आहे. तुमच्या गावात राधा नावाची एक म्हातारी स्त्री राहते. जा, तिला भेटा. गावातली लोक आणि जमीनदार चकित होऊन एकमेकांकडे बघायला लागतात. ते सर्व राधाच्या घरी पोहोचतात, पण दरवाजावरती ताला लागलेला होता. जमीनदार इकडे तिकडे बघतो आणि एका खिडकीतनं झाकतो, तर आतमध्ये एक खोली चमकत होती. हे काय? ह्या खोलीतून प्रकाश का येतो आहे? गावातली लोक त्या खोलीचा दरवाजा उघडतात आणि जसंच ते आतमध्ये जातात तर ते स्वतःला रेगिस्तानमध्ये बघतात. समोरच मोठा तलाव होता आणि तलावाच्या बाजूला राधा उभी होती. समजलो, हे तळ आपल्या गावाचंच आहे. राधा, तू जादूटोणा केला आहेस. जादूटोणा? जेव्हा मी पाण्याच्या त्रासात होती तेव्हा तर मला कोणी मदत नाही केली, आणि आता जेव्हा तुम्हा लोकांना तहान लागली तर तुमच्यावर काय हालत आहे? जमीनदार जसंच त्या पाण्यामध्ये हात टाकतो तर त्याच्या हातावरती छाले येतात. ये क्या हुआ? राधा, कमीत कमी माझ्या गाववाल्यांना तरी पाणी पिऊ दे, नाहीतर सगळे तहान मरून जातील. आता माहिती पडलं जेव्हा कोणाला तहान लागते तर त्याची काय हालत होते. गावातल्या लोकांना खूप लाज वाटते. ते सर्व हात जोडून राधाला माफी मागतात. तेवढ्यातच त्या रंगबेरंगी रोशनीमध्ये तो साधू प्रकट होतो. हे सगळं मीच केलं होतं, ताकी तुम्हाला समजावं की कुठलाच व्यक्ती मनहूस नसतो. राधाचं कुटुंब तिला सोडून चाललं गेलं तर त्यात तिचा काय दोष? पण तुम्ही तिच्यासोबत अन्याय केला. आम्ही खूप मोठी चूक केली महाराज. चुकीला सुधारण्याचा एकच उपाय आहे. राधाला तिचा सन्मान परत द्या. गावातली लोक राधाला घेऊन परत गावाला परत येतात. गावामध्ये येताच तो तलाव परत जसा होता तसा परत येतो. आतापासून तू आमच्या आईसारखी आहेस राधा. आम्ही तुझा पूर्ण देखरेख करू. गावातली लोक सुद्धा हामी भरतात आणि राधाच्या डोळ्यामध्ये खुशीचे अश्रू येतात.